मत्सरे पामरे पापरूपे अति कर्कशी जलपती वाघ जल्पे तया वाजटा मर्कटा कोण पुसे सदा सर्वता भुंकती श्वान जैसे देव देश धर्म. समर्थांना शिवरायांचे गुरुपद देण्यासाठी बेग्रेडींचा नेहमीच विरोध राहिलेला असतो. समर्थांच्या नैतिक चरित्र्यावर चिखलफेक करणाऱ्या कोकाटेंच्या समाजघातकी उद्योगाचा सुद्धा आपण आढावा घेतलेला आहे. शिवरायांचे खरे शत्रू कोण या आपल्या पुस्तकामध्ये कोकाटे लिहितात. रामदासाचे शिष्य अनेकदा राजांकडे भीक मागायला यायचे, तेव्हा कोण हा रामदास असं राजे विचारायचे. याचा अर्थ राजे रामदासाला ओळखत सुद्धा नव्हते. भीक मागणे आणि भिक्षा मागणे यावरून बी ग्रेडींचं सतसत विवेकबुद्धीशी कायम मुष्टियुद्ध चालू असतं. सतसत विवेकबुद्धीच्या नाकावर ठोसा मारून मारून तिलाही बी ग्रेडी बेजार करत असतात. पूर्वीच्या काळात आजच्यासारखं शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ असे काही प्रकार नव्हते. त्या काळात शिक्षण घेण्याची पद्धत कशी होती तर विद्यार्थ्यांना उपनयन संस्कार झाल्यावर सर्व जातीच्या गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी जावं लागायचं. तिथं विद्यार्थी गुरुकुलामध्ये राहत होते. गुरु सांगतील ती कामं करायची, तिथे शिक्षण घ्यायचं आणि घरोघरी जाऊन माधुकरी मागायची, म्हणजे माधुकरी किंवा भिक्षा ते मागत होते. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांनी सुद्धा अशाच प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तेव्हा विद्यार्थ्यांना भिक्षा म्हणून चांगलं अन्नच दिलं जात होतं. एकदा म्हणायचं ब्राह्मणांनी 5,000 वर्ष लुटलं, एकदा म्हणायचं की ब्राह्मणी भिकारी आहेत. आता जर ब्राह्मण लुटत असतील तर ते भीक मागू शकणार नाहीत, जर भीक मागणारे असतील तर ते लुटणारे असू शकत नाहीत. कुठल्याही एका वाक्यावर ठाम राहायचं नाही. बी ग्रेडींची सगळी भाषणं, व्याख्यानं ऐकली, त्यांची साहित्य वाचायला घेतली तर असं दिसून येतंय की घोडा हा वाऱ्याच्या वेगानं तर्काच्या मागात धावत सुटलेला आहे. कधी एकदा जाऊन त्याला लागतो अशी घोड्याची अवस्था होते. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने. अफजल खान वध, पन्हाळगडचा वेढा, शाहिस्ते खानाचा पराभव, आग्रा भेट, राज्याभिषेक अशा कितीतरी प्रसंगी रामदास हा राजांच्या मदतीला आलेला नव्हता. संत तुकाराम महाराज, मौनी बाबा, याकूब बाबा अशा संतांना महाराज अनेकदा भेटले होते. त्यांच्याकडून त्यांनी सल्ला घेतला होता. असे संदर्भ ठिकठिकाणी सापडतात. ठिकठिकाणी म्हणजे फक्त पिवळ्या पुस्तकामध्ये सापडतात. जेदेश कावली, सभासद बखर, शिवभारत या समकालीन संदर्भ ग्रंथामध्ये रामदासाचा साधा उल्लेखही सापडत नाही. कोणताही शाणा, सतसत विवेकबुद्धीशी हाडवैर न पत्करलेला माणूस संत तुकाराम महाराजांना शिवरायांचे गुरुपद देण्यासाठी विरोध करणार नाही. आणि याच मुद्द्यावर मला बी ग्रेडी आणि कोकाटेंना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. शिवराय आपल्या गुरूंच्या सूचनेचं उल्लंघन करतील का? शिवरायांना इस्लामी राज्यकर्त्यांच्या क्रौर्याची परिपूर्ण जाणीव होती. आपल्या कार्याला भगवंताचे अनुष्ठान असावे म्हणून त्यांनी संत तुकाराम महाराज यांची भेट घ्यायची असं ठरवलं. ही भेट जून 1648 मध्ये झाली होती. त्यानंतर 1.5 वर्षांनी जानेवारी 1650 मध्ये तुकाराम महाराजांनी आपला देह ठेवला. तुकाराम महाराजांचा पिंड मुळात भक्तिप्रवण होता. त्यांचा कल निवृत्तीकडे होता. या उलट समर्थ रामदास यांना राजकारणाची संपूर्ण जाणीव होती, त्याचं ज्ञान होतं. म्हणून शिवरायांनी समर्थ रामदासांची कास धरावी अशी प्रेमळ सूचना त्यांनी महाराजांना केलेली होती. तेव्हा प्रथमच महाराजांना समर्थ रामदासांचं नाव तुकाराम महाराजांकडून कळलेलं होतं. समर्थ रामदासांवर तुकाराम महाराजांनी 2 अभंग रचले होते. पहिल्या अभंगामध्ये त्यांनी शिवरायांना समर्थांचा अनुग्रह घेण्याची सूचना केलेली होती आणि दुसऱ्या अभंगामध्ये समर्थांचं वर्णन केलं होतं. ते दोन्ही अभंग मी आपल्याला वाचून दाखवतो. राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लावी वेगी, रामदास स्वामी सोयरा सज्जन, त्यासी तनमन अर्पी बापा, मारुती अवतार स्वामी प्रगटला, उपदेश केला तुझ लागी, राम नाम मंत्र तारक केवळ, झालासे शीतळ उमाकांत, उफराटे नाम जपता वाल्मिक, झाला पुण्यश्लोक तात्कालिक, तोची बीजमंत्र वसिष्ठ उपदेश, याहुनी विशेष काय आहे, आता धरू नको भलत्याचा संग, राम पांडुरंग कृपा करी, धरू नको आशा अमुची कृपाळा, रामदासी डोळा लावी आता, तुझी चाड आम्हा नाही छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे, चारी दिशा आम्हा भिक्षेचा अधिकार, नेमीला भाकर भक्षावया, पांडुरंगी झाली आमुची ही भेटी, हातात नरुटी दिली देवे, आता पडू नको आमुची ये काजा, पवित्र तू राजा रामभक्त, विठ्ठलाचे दास केवळ भिकारी, आम्ही कधी हरी उपेक्षिना, शरण असावे रामदास लागी, नमन साष्टांग घाली त्यासी, तुका म्हणे राया तुझे असो कल्याण, सद्गुरु शरण राहे बापा. दुसरा अभंग वाचून दाखवतो. हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, रामदासी बाणा या रंगाचा, पीतवर्ण कांजी तेज अघटित, आवाळू शोभत भ्रुकुटी माझी,
काष्ठांच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची, रामनाम मुद्रा द्वादश हे केले. पृच्छ कळवळी कटी माझी, कौपीन परिधान मेखला खांद्यावरी, तुंबा कुबडी करी समर्थांच्या, कृष्णा तटा काठी झाले दर्शन, वंदिले चरण तुका म्हणे, वंदिले चरण तुका म्हणे. महाराजांच्या आयुष्यामध्ये कितीतरी जीवघेणे प्रसंग आलेले होते. त्यावेळी महाराज किती साधू संतांना आपल्याबरोबर मदतीसाठी घेऊन गेले होते. वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. त्याच्या पुढच्या वर्षीच त्यांनी तोरणा किल्ला जिंकून घेतला. या दोन्ही घटनाच्या वेळी संत तुकाराम महाराज हे राजांच्या मदतीला वगैरे आले होते का? त्यांची भेट 1648 मध्ये झाली, पण तिथून 1650 पर्यंत या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये संत तुकाराम महाराजांनी शिवरायांना काही मदत केली, त्यांना काही मार्गदर्शन केलं, असा उल्लेख कुठल्याही समकालीन संदर्भ ग्रंथामध्ये सापडत नाही. मग कोकाटेंच्या तर्कानुसार त्यांचे गुरु तुकोबारायांचे गुरुपद सुद्धा नाकारले पाहिजे. मौनी बाबा, याकूब बाबा ही तर काल्पनिक पात्र आहेत. शिवरायांना जेव्हा तुकाराम महाराजांकडून समर्थांचं नाव कळलं होतं, तेव्हा त्यांना त्यांच्या भेटीची ओढ लागलेली होती. ते चाफळला येऊन समर्थांना भेटणार होते, पण योगायोगानं वाईला समर्थांचा मुक्काम होता, शिवरायांचा मुक्काम होता. वाईमधल्या समर्थ शिष्यांकडून ही बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली. समर्थांनी शिवरायांना पत्र लिहिलं आणि शिवसमर्थ भेट झालेली होती. तुकाराम महाराजांच्या देहावसानानंतर 9 ते 10 वर्षानंतर अफजल खान वध, शाहिस्तेखानाचा पराभव अशा घटना घडलेल्या होत्या. समर्थ रामदास हे महाराजांच्या महानिर्वाणानंतर 2-2.25 वर्षांनी समाधीस्थ झाले होते. त्यामुळे ते संपूर्ण शिवचरित्राचे साक्षीदार झाले. 1658 साली अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला, तेव्हा प्रतापगडावर महाराजांनी तुळजाभवानीची स्थापना केली होती. तेव्हा समर्थांनी त्या देवीला साकड घातलं. तो अभंग सुद्धा मी आपल्याला वाचून दाखवतो. दुष्ट संहारिले मागे, ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही, मूळ सामर्थ्य दाखवी, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता, मागणे एकची आता, द्यावे ते मज कारणे. रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे, क्षमावे तुळजे माते, इच्छा पूर्णची तू करी, इच्छा पूर्णची तू करी. शिवरायांच्या हातामध्ये सत्ता यावी, त्यांनी हिंदूंचं नेतृत्व करावं, त्यांच्या मस्तकावर हिंदवी स्वराज्याचे म्हणजेच हिंदू साम्राज्याचे छत्र जळकावे, यासाठी समर्थांना किती ओढ लागलेली होती ते या काव्यामधून आपल्याला दिसून येतं. पुण्याच्या समर्थ व्यासपीठाच्या समारंभात दिवंगत परमपूज्य बाबा महाराज सातारकर म्हणाले होते, समर्थ रामदास आणि संत तुकाराम हे दोघेही शिवछत्रपतींचे डोळे होते. ही गोष्ट नाकारता येत नाही. एवढं सगळं सांगितल्यानंतर बी ग्रेडी हे सगळं खोटं आहे, मनुवाद्यांनी ब्राह्मणांनी शिवचरित्रामध्ये या सगळ्या गोष्टी घुसडलेल्या आहेत असंच म्हणतील. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री असा नियम पाळणारे आमच्यासारखे जे इतिहासाचे अभ्यासक असतात ते कागदपत्र तपासतात, संदर्भ तपासतात आणि त्यावरून इतिहास खरा की खोटा ते ठरवत असतात. याउलट बी ग्रेडींना आम्हाला खोटं ठरवण्यासाठी आम्ही सादर केलेले संदर्भ ग्रंथ, कागदपत्र खोटे आहेत एवढं सांगावं लागतं. म्हणजे हे सगळं खोटं आहे असं जर म्हटलं तर समोरचा खोटा ठरतो, इतकं सोपं असतं. आम्हीच असे शाणे आहोत जे मानतो की कागद नाही तर इतिहास नाही आणि सगळी कागदपत्र आणि पुस्तकांच्या मागे आपला वेळ खर्च करत असतो. फक्त समोरच्याला एवढंच बोलायचं असतं की हे सगळं खोटं आहे. आता समोरची व्यक्ती जे काही संदर्भ पुरावे सादर करतील ते सगळे खोटे आहेत असं म्हणलं की तो खोटा ठरतो. इतकं सुद्धा आम्हाला करायला जमत नसतं. असो, सहकार्य असू द्या. तुम्हाला जर माझं काम आवडत असेल आणि मला आर्थिक मदत करायची इच्छा असेल तर स्क्रीनवर मी हा नंबर दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.